ठाणे खाडीकिनारी 50 एकरात भारतातील सर्वात उंच विविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर 260 मीटर उंचीचा आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवर 300 मीटर उंच असणार आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासरगोडोली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे 25 एकरमध्ये टाउन पार्क बीओटी तत्वावर उभारण्याची आज मुंबईत घोषणा केली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अधिकाऱ्यांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. ठाण्यात कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, अम्युजमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, 12.5 एकरमध्ये पक्षी संग्रहालय, 25 एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि 50 एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून 18.4 किलोमीटर लांबीचा आनंदवन हरितपट्टा विकसित केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसंच ठाणेकरांचं जीवनमान उंचावणार असून ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून हे प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केले जातील असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाले. मात्र स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचं एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. त्याचंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा करत ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याचं जाहीर केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीमुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली असल्याचं दिसून येतंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्यात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचं एकमत वरिष्ठ नेत्यांमध्ये झालं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिंदेंसोबत युती तर अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं सांगितलं. 2 दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचं जाहीर केलं होतं. मात्र असं असलं तरी दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी या युतीपासून अलिप्त असल्याचं चित्र आहे.
नजीमुल्ला यांनी आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचंच एक अंग आहोत. मात्र असं असलं तर यांनी ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणार नाही. तशा भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवल्याचं नजीमुल्ला यांनी सांगितलं. आधुनिक लॉजिस्टिक पार्क्स पीओपी तत्वावर विकसित करण्याच्या खासदार नरेश म्हस्के यांच्या संसदेत सूचना. देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क विकसित केलं जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का, असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्वावर विकसित करावं, या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केलं आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे संकेतही दिले. औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क म्हणजेच एकात्मिक सुविधा केंद्र उभारलं जात आहे, जिथे उत्पादन, वेअरहाऊसिंग आणि वितरण एकत्र आणलं जातं, ज्यामुळे वाहतूक आणि पुरवठा साखळी सुलभ होते. यात उत्तम कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञानाचा वापर आणि टिकाऊपणा यांसारखी वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे जलद वितरण आणि व्यवसायांची वाढ होण्यास मदत होते. हाच धागा पकडून आज लोकसभेतील प्रश्नकाळात खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं ठाण्यामध्ये पीपीपी मॉडेलच्या आधारे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न सभागृहात मांडला. यावेळी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टपणे देशाची पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांच्या जवळ आधुनिक लॉजिस्टिक पार्क असणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं. मालवाहतूक, साठवणूक आणि वितरणाच्या या सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि नियोजनबद्ध करण्यासाठी अशा सुविधा काळाची गरज बनल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत, परंतु सुसज्ज लॉजिस्टिक सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक पार्क उभारलं तर उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगार निर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात नमूद केलं. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ठाणे जिल्ह्याची एकंदर गरज नेमकी किती आहे याचा सखोल अभ्यास करून भविष्यात ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असं त्यांनी सभागृहात सांगितलं. तसंच खासदार नरेश म्हस्के यांनी मांडलेल्या सूचनेचंही त्यांनी स्वागत केलं. गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. ठाणे महापालिकेत सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असून गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे तब्बल 67 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर बसला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ठाण्याचं चित्र काही प्रमाणात वेगळं असून गेल्या काही वर्षात भाजपची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे युतीचे संकेत मिळूनही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर भाजपचं आव्हान असणार आहे, हे निश्चितच मानलं जात आहे. राज्य निवडणूक आयोगानं सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता सोमवारपासूनच जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असलेल्या ठाणे महापालिकेची अखेर सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 2017मध्ये घेण्यात आली होती. मागील निवडणूकही 4च्या पॅनलमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये शिवसेना आणि भाजप हे मागील निवडणुकीतही युतीमध्ये लढले नव्हते. 2017 साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 67 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यामुळे पूर्ण ताकदीनं शिवसेनेने या निवडणुकीत उतरली होती. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तेव्हा फूट पडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ भाजपचे 23, काँग्रेसचे 3 तर MIMचे 2 नगरसेवक निवडून आले होते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली असल्यानं यापूर्वी शिवसेनेतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवकांनी फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
त्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्वच आता धोक्यात आले. तर भाजपची ताकद या ठिकाणी वाढली असल्यानं युतीचे संकेत मिळूनही या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि भाजपमध्येच होण्याची चिन्ह आहेत. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज सूरज वाटर पार्क धूम मचाते सब मिलके आज चंदनवाडी परिसरात स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न. स्वामी भक्त आणि स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामींच्या प्रासादिक चर्मपादुका नागरिकांच्या दर्शनासाठी चंदनवाडी येथे ठेवल्या होत्या. महेश कदम हे स्वामी भक्त असून गेली 15 वर्ष ते स्वामींच्या चर्मपादुका भक्तांच्या दर्शनासाठी चंदनवाडी विभागात घेऊन येतात. स्वामींच्या महिला भक्त सुंदराबाई काडगावकर यांना स्वामींनी या पादुका दिल्या होत्या. हरणाच्या कातडीच्या या चर्मपादुका असून स्वामींच्या 22 वर्षांच्या अवतार कार्यात या पादुका त्यांनी दिल्या होत्या. स्वामींचं अवतार कार्य संपल्यानंतर आणि कालांतरानं सुंदराबाई काडगावकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नातवाला स्वामींनी गाणगापूर येथे दृष्टांत देऊन सुंदराबाईंच्या पेटीमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असून त्यामध्ये चर्मपादुका असल्याचं सांगितलं होतं. या पादुका असून त्या पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. स्वामींच्या पादुका जिथे दर्शनासाठी ठेवल्या जातात तिथे स्वामींचं अस्तित्व असतं अशा भक्तांच्या भावना आहेत. या पादुका दर्शनाबरोबरच भक्तांसाठी भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. या पादुकांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून अनेक नागरिक भक्तगण उपस्थित झाले होते, तर काही भक्त कर्नाटक बेळगाव येथूनही आले होते. एक सकारात्मक एनर्जी येते आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी या विभागामध्ये एक छोटं स्वामींचं चमत्कारिक मठ याची स्थापना स्वामींनी आमच्या सगळ्यांकडे करून घेतली. आज या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट मठाचे प्रमुख सल्लागार ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात या ठाणे शहरामध्ये या विभागामध्ये भविष्यात एक भव्य दिव्य मठाचं स्वरूप चांगलं उभा राहणार आहे आणि आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय की लवकरात लवकर आज ही सेवा आमच्याकडनं स्वामी करतायत. अजून भव्य स्वरूपात आमच्याकडनं सेवा या विभागातील नागरिकांच्या सेवा करून घ्यावी. एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की इथे उत्तर भारतीय समाज पण खूप आहे, पण मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की गेल्या 5 वर्षापासून इथे प्रत्येक उत्तर भारतीय समाजामध्ये प्रत्येक लोकांकडे स्वामींचा फोटो आहे आणि सगळे अहोरात्र स्वामींची सेवा करतायत. हे मागच्या जन्मातलंच काहीतरी आहे, ते या जन्मात आमच्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत आहेत. श्री स्वामी समर्थ. भंडारा ठेवलाय. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि मी तर संकल्प, मला तर आनंद आहे की माझ्या हातून दररोज अन्नदान व्हावं. कुठेतरी प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त असतो. आज हा अन्नदानाचा यज्ञ चालू आहे. 500 लोकांपासून सुरू झालेला यज्ञ आज 10,000 लोकांपर्यंत चालू संपलेला आहे. भविष्यात 10,000चे 10 लाख व्हायला वेळ लागणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे स्वामी 10 लाख लोकांपर्यंत अन्नदानाचे व्यक्ती आलं महाप्रसादासाठी तरी कुठली गोष्ट कमी पडून देणार नाही. एवढा आत्मविश्वास फक्त स्वामी शक्तीमुळे आहे.